मराठवाड्याच्या हक्काच्या मागण्यासाठी आता लढा उभारणार असल्याचं मत माजी मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलंय। जायकवाडीच्या धरणामध्ये येणारं पाणी 7% कपात करण्याचा निर्णय महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या महासंचालकांनी घेतलाय। मराठवाड्यासाठी अन्यायकारक निर्णय असल्यानं निषेध व्यक्त करतो असं माजी मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलेलं आहे। जायकवाडी धरण या धरणाला खऱ्या अर्थाने मराठवाड्याची जीवनरेखा म्हटलं जातं। जायकवाडीच्या धरणात ऊर्ध्व भागातून येणारं पाणी 7% जो कपात करण्याचा निर्णय मेरी म्हणजे महाराष्ट्र अभियांत्रिकी जी संस्था आहे त्या संस्थाच्या महासंचालकांनी घेतलेला आहे। तो अत्यंत मराठवाड्यावर अन्यायकारक असा निर्णय आहे आणि त्यामुळे या निर्णयाचा तर आम्ही सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो। माझं मराठवाड्याच्या जनतेला सुद्धा आवाहन राहील, विनंती राहील की आपण सर्वांनी या ठरावाला विरोध करावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।